मयुरीला अचानक घाम फुटला आणि ती जोराने किंचाळली आणि बेशुद्ध पडली. तिची जीवघेणी किंचाळी ऐकून सासूबाईंना फार भीती वाटली. त्या किचनमधून बाहेर आल्या आणि मयुरीला पाहू लागल्या. मयुरी हॉलमध्ये नव्हतीच. सासूबाई तिला शोधत वरच्या मजल्यावर आल्या. झोपाळ्याजवळ आल्यावर त्यांना झोपाळ्याच्या मागच्या रूमचा दरवाजा उघडा दिसला. मग सासू लगबगीने तिथे गेल्या आणि त्यांनी पाहिलं तर मयुरी बेशुद्ध पडली होती. त्यांना काहीच कळत नव्हतं. त्या मदतीसाठी कोणाला तरी बोलवायला म्हणून बाहेर पडणार तोच त्यांना आवाज आला. तूही आलीस? त्यांनी गडबडून मागे बघितलं तर त्यांना एक भली मोठी सावली दिसली. ते भयानक दृश्य काय आहे हे सासूबाईंना कळेना. त्या चक्रावल्या. तेवढ्यात दाराची कडी वाजली. त्या गडबडीत खाली गेल्या. खूप घामेघूम झाल्या होत्या त्या. त्यांनी पटकन दार उघडलं. समोर रवी उभा होता. त्याने आपल्या आईची अवस्था पाहून विचारलं, काय झालं आई? एवढा घाम का आलाय तुला? सासूबाईंनी घाबरत घाबरतच त्याला सगळं सांगितलं. तो हातातलं सामान तिथंच टाकून पळत वरती गेला. बेशुद्ध पडलेल्या मयुरीला उचलून खाली घेऊन आला आणि आईला तिच्यासोबत थांबायला सांगून लगेच डॉक्टरांना घेऊन आला. डॉक्टरांनी तिला तपासलं. सांगितलं की तिचा गर्भपात झाला. दोघांनाही धक्का बसला. मयुरी अजूनही शुद्धीवर आली नव्हती. तोपर्यंत सासरेसुद्धा आले. सासऱ्यांना सगळं सांगितलं गेलं. त्यांना फार वाईट वाटलं. पण हे सगळं अचानक कसं काय झालं ते विचार करू लागले. तेवढ्यात वरच्या मजल्यावरून विचित्र आवाज येऊ लागले. तिघेही घाबरले. सासूबाईंनी आता त्यांना थोड्या वेळापूर्वीच्या त्यांच्या भयानक अनुभवाची माहिती दिली. मग रवी आणि सासरे दोघांनी मिळून वरती जायचं ठरवलं. दोघेही वरती गेले. सासूबाई सुनेला जागं करण्याचा प्रयत्न करत होते. हे दोघे हळूहळू करत त्या खोलीपर्यंत गेले. तिथे गेल्यानंतर त्यांना जोरजोरात हसण्याचा आवाज येऊ लागला. आता ते दोघेही घाबरले. आपल्या व्यतिरिक्त इथे कोण असेल अशी त्यांना भीती वाटत होती. मग त्यांनी खोलीत पाऊल टाकलं तर आतलं सामान इकडं तिकडं पडू लागलं आणि पुन्हा जोरजोरात हसण्याचा आवाज येऊ लागला. रवी अजून थोडा पुढे गेला पण सासऱ्यांनी त्याला अडवलं. खाली चढण्याचा इशारा केला. मग दोघे बाहेर पडले आणि त्यांच्या मागून धडकन दरवाजा बंद पडला. खाली येताना रवीने विचारलं, बाबा, तुम्ही मला बाहेर यायला का सांगितलं? आत कोण आहे हे कळलंच नाही आपल्याला. ह्यावर बाबा म्हणाले, हा काहीतरी वेगळाच प्रकार आहे. शहरात माझा एक मित्र राहतो. त्याला मला भेटून हे सांगावं लागेल. आपल्याला घाई करायला हवी. मी ताबडतोब निघतोय. तू आईची आणि मयुरीची काळजी घे आणि कितीही आवाज आला तरी वरती जाऊ नकोस. मग रवीने होकारार्थी मान हलवली. सासरे तातडीने शहराकडे जाण्यासाठी निघाले. थोडा वेळ शांततेत गेला. मयुरी आता शुद्धीवर आली होती. तिला फार वेदना होत होत्या. खूपच अशक्तपणा आला होता तिला. तोच पुन्हा जोरजोरात हसण्याचा आवाज येऊ लागला. तिघेही खूप घाबरले. त्या मागून आवाज आला, हे माझं घर आहे. तो आवाज फारच भेसूर होता.